पश्चिम महाराष्ट्रानंतर आता मराठा समाजाच्या मोर्चांचं वादळ उत्तरेकडे वळलंय। आज नंदुरबार आणि बुलडाण्यात मराठा समाजाचे मूक मोर्चे निघतायत। थोड्याच वेळात या ठिकाणी मोर्चाला सुरुवात होणार आहे। नंदुरबारमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, तर तिकडे बुलडाण्यात तहसील चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। दोन्ही शहरात मोर्चेकरी हळूहळू जमायला सुरुवात झाली आहे। शहराबरोबरच ग्रामीण भागातल्या लोकांचा या मोर्चात मोठा सहभाग बघायला मिळतोय। हरियाणामधला तो मोर्चा असेल किंवा पटेलांचा मोर्चा असेल, आपण लोकशाहीमध्ये एक नवा तेव्हा आज दोन ठिकाणी मराठा समाजाचे मूक मोर्चे निघतात। कालच पुण्यात सोबतच वाशिम आणि यवतमाळमध्ये मराठा समाजाचा मूक मोर्चा निघाला होता। त्या पाठोपाठ आज उत्तर महाराष्ट्राचा भाग असलेल्या नंदुरबारमध्ये सोबतच बुलडाण्यात देखील मराठा समाज आज एकत्र झालेला आहे आपल्या मागण्या घेऊन। आणि आगामी मोर्चे कुठे कुठे निघणार आहेत, तर उद्या सांगलीमध्ये मराठा समाजाचा विराट मूक मोर्चा निघतोय। त्या पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातल्या धुळ्यात 28 सप्टेंबरला, बारामतीमध्ये 29 सप्टेंबरला मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर साताऱ्यामध्ये 3 ऑक्टोबरला हा मूक मोर्चा निघेल। कोल्हापूरला 15 ऑक्टोबरला या विराट मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। तर ठाण्यामध्ये 16 ऑक्टोबरला मूक मोर्चा निघेल मराठा समाजाचा। तर चिपळूणमध्ये 16 ऑक्टोबरलाच मोर्चा निघालेला बघायला मिळेल। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत हे मोर्चे निघालेले आहेत आणि जवळजवळ आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यांमध्ये या मूक मोर्चांचं आयोजन एका पाठोपाठ एक केलेलं बघायला मिळतंय।